अर्णव ईश्वरीला धोका देत आहे. अर्णवचं किरण नावाच्या मुलीसोबत अफेअर आहे हे जेव्हा ईश्वरीला कळलं तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. मित्रांनो, अर्णव असं का वागला, त्याने असं का केलं, काय माहिती, तेच आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इथे पूजा झालेली आहे आणि गुरुजींनी ईश्वरीला आदर्श घरची आदर्श सून आहे असा किताब दिलेला आहे. आणि अर्णव आता तिला म्हणत आहे की मी सिंदूर, तू आदर्श सून आहे. पण आता ईश्वरीला असं म्हणायचंय की अहो, मी फक्त आदर्श सून आहे. गुरुजी असं नाही म्हणाले ना की तुम्ही आदर्श कपल आहात, आयडियल कपल आहात, त्यामुळे मी आदर्श सून असून काय फायदा, आपलं रिलेशन बद्दल काही बोललेच नाही गुरुजी. आणि अर्णव आता तिला बोलत आहे की अगं, तू आता तुला आदर्श सून म्हणाले ना, मग तू एवढा गुंता का वाढवत आहे. पण ईश्वरी काय ऐकून घ्यायला तयारच नाही आणि त्याच्यामुळे त्यांची बाचाबाची होते, थोडेफार भांडणं होतात. तर इकडे आता आजी खूप सिरियस झालेली आहे. आजीला इकडे आता हार्ट अटॅक सारखं झालेलं आहे. आजीला खूप त्रास होत आहे. मित्रांनो, आता हे कसं झालं, कारण आहे ना, आजीला सुंठ पावडरची ॲलर्जी असते. परंतु ही मामी इतकी नीच, तिने त्या चहामध्ये सुंठ पावडर टाकल्यामुळे आता आजींना खूप त्रास होत असतो. आजींना छातीमध्ये कसं तरी होत असतं, त्यामुळे सगळेजण धावत पळत येतात. आणि आता ईश्वरीला कळून चुकतं की हे सगळं काम या बाईचं आहे, या मामींचं आहे. कारण मामीनेच ईश्वरीला बाहेर पाठवून त्या चहा पावडरमध्ये सुंठ टाकली होती. त्यामुळे आता ईश्वरी मामीसोबत भांडायला गेलेली आहे आणि ईश्वरी मामीला थेट जाब विचारत आहे की मामी, तुमचा मोबाईल माझ्याकडे आहे, याचा अर्थ तुम्ही चहामध्ये सुंठ पावडर टाकली, कारण तुम्हाला माहित होतं आजींना त्याची ॲलर्जी आहे. परंतु तुम्ही माझ्यावरचा राग आजींवर काढण्यासाठी एवढं नीच कृत्य केलं. तुम्हाला लाज नाही वाटली का? तुम्ही असं करूच कसं काय शकता? अहो, राग माझ्यावर आहे ना, तर माझ्यावर काढा ना, आजींवर कशाला? आजींना का त्रास देताय? एवढं नीच कोणी वागू शकतं का? तेव्हा आता मामी तिला बोलत आहे की जबरदस्ती सुनबाई, तू आता माझ्यासमोर काही बोलूच नको, माझ्या वाटेला जाऊ नको, नाहीतर तुझं काही खरं नाही. तेव्हा ईश्वरी त्यांना बोटं दाखवून बोलत आहे की काय करसान तुम्ही, तुम्ही का केलं, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तेव्हाच मी तुमचा मोबाईल देईन. आणि आता इथे ईश्वरी पण काही कमी नाही. ईश्वरी पण इंदोरी तडका आहे. या मामीला काय वाटलं, ईश्वरी काय अशी काय मुळमुळ रडत बसेल का? अहो, तिला सुद्धा तिच्या आईबाबांनी लढायला शिकवलंय. त्यामुळे आता मामीचा बदला कसा घ्यायचा हे मात्र ईश्वरीला चांगलंच माहिती आहे. इकडे राकेश गोड बोलून अंजलीला एवढं गुंडाळत आहे. अंजलीमध्ये आणि अर्णवमध्ये फूट कशी पडेल, त्यांच्यामध्ये गैरसमज कसा निर्माण होईल याचा खूप मोठा प्रयत्न करत आहे. आणि अंजली बिचारी त्याच्या जाळ्यात ओढली जात आहे. अंजलीला कधी कळणार की हा राकेश किती नीच आहे आणि तो किती मुलींना त्यांनी फसवलंय. आणि आता अंजलीला सुद्धा तो फसवतच आहे. परंतु अंजली बिचारी त्याच्या प्रेमात पार पांगळी आंधळी सगळं काही झालेलं आहे. तर इकडे आता आपल्याला असं पाहायला भेटतंय की आता ईश्वरीला कळलेलं आहे की अर्णवचं आयुष्यात कुणीतरी माझ्याशिवाय पण एक इम्पॉर्टंट व्यक्ती आहे आणि तिचं नाव किरण आहे. तेव्हा तिला असं वाटतं नक्की हा किरण आता मुलगी का मुलगा, म्हणून ती आता अंजलीला विचारते. तर अंजली बोलते, हो अगं, त्याची खूप जवळची मैत्रीण, अगदी गर्लफ्रेंड म्हणली तरी चालेल अशी त्याची जवळची मैत्रीण आहे किरण. बापरे. आता ईश्वरी काय करते, ईश्वरी आता आकाशला फोन करून ऑफिसमध्ये विचारते की अर्णव सर ऑफिसला आलेत का? तर आकाश बोलतो नाही. तेव्हा आता ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. बिचारी खूप टेन्शनमध्ये जाते. तिला असं वाटतं की अंजली ताई बोलला ते खरं आहे का? अर्णव सर त्या किरणला तर भेटायला गेले नाही ना? आणि हो मित्रांनो, तसंच झालंय. अर्णव त्या मुलीला भेटायला गेलाय, तिच्यासोबत तिच्या गळ्यात काय पडतोय, तिला मिठी काय मारतोय. बापरे. अर्णवने खूप काय बोलतात ना, चुकी केली ईश्वरी सोबत. ईश्वरीला धोका देतोय का अर्णव? काय वाटतं तुम्हाला? अर्णव ईश्वरीला धोका देत असेल का? मात्र इकडे राकेश खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. राकेश अंजलीकडून पैसे उकळून जुगार खेळत आहे. या नीच माणसाला लाज कशी वाटत नाही? त्या बिचाऱ्या अंजलीकडून पैसे काढून हा जुगार खेळतोय. पण आता राकेशचं सत्य बाहेर येणार आहे मित्रांनो. आता पण अर्णव आणि त्या किरणचं काय चालू आहे, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.